25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे। डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ। संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41। नमस्कार, के मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण जिल्हा परिषद व निवडणुकीच्या जो निकाल लागला त्या अनुषंगाने आपण कुर्ची जिल्हा परिषद गटाची माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलेला आहे। कुर्ची जिल्हा परिषद गटामध्ये त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार व फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे दिग्गज पक्ष हे समोरासमोर होते। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षामार्फत इंद्रजित कोळेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती महायुतीमधून, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातून आमदार रोहितदादा पाटील यांनी दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांना उमेदवारी दिलेली होती। तर यामध्ये कुर्ची जिल्हा परिषद गटाची पहिल्यांदा आपण माहिती घेतोय। तर त्याच्यामध्ये कुर्ची या गावापासून आपण सुरुवात करतोय। कुर्ची या गावामध्ये इंद्रजित कोळेकर यांना 1625 मते मिळालेली आहेत। त्यामध्ये दादासाहेब कोळेकर यांना 1081 मते मिळालेली आहेत। त्यामध्ये इंद्रजित कोळेकर हे 544 मतांनी कुर्ची गावातून आघाडीवर आहेत। तर शेळकेवाडीमधून इंद्रजित कोळेकर यांना 214 मते, तर दादासाहेब कोळेकरांना 350 मते, 136 मतांची आघाडी दादासाहेब कोळेकर यांनी शेळकेवाडीतून घेतलेली आहे। आरेवाडी गावात 1051 मते इंद्रजित कोळेकर यांना मिळालेली आहेत। दादासाहेब कोळेकर यांना 750 मते मिळालेली आहेत। आरेवाडी 351 मतांनी इंद्रजित कोळेकर यांनी आघाडी घेतलेली आहे। आगळगावमधून इंद्रजित कोळेकर यांना 784 मते मिळालेली आहेत, तर दादासाहेब कोळेकर यांना 1642 मते मिळालेली आहेत। यामध्ये आगळगावातून 858 मतांनी दादासाहेब कोळेकर यांनी आघाडी घेतलेली आहे। थबडेवाडी गावामध्ये इंद्रजित कोळेकर यांना 159 मते मिळालेली आहेत, तर दादासाहेब कोळेकर यांना 703 मते मिळाले आहेत। थबडेवाडीमध्ये 544 मताची आघाडी दादासाहेब कोळेकर यांनी घेतलेली आहे। तर लंगरपेठ या गावामध्ये 485 मते इंद्रजित कोळेकर यांना मते मिळालेली आहेत, तर दादासाहेब कोळेकर यांना 780 मते मिळालेली आहेत। यामध्ये लंगरपेठमध्ये 295 मताची आघाडी दादासाहेब कोळेकर यांनी घेतलेली आहे। नांगोळे गावामध्ये इंद्रजित कोळेकर यांना 385 मते मिळालेली आहेत, तर दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांना 1300 मते मिळालेली आहेत। म्हणजे 915 मताची आघाडी नांगोळे या गावातून दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांनी घेतलेली आहे। ढालेवाडी या गावामध्ये 376 मते इंद्रजित कोळेकर यांना, तर दादासाहेब कोळेकर यांना 361 मते मिळालेली आहेत। ढालेवाडी या गावात 15 मताची आघाडी इंद्रजित कोळेकर यांनी घेतलेली आहे। इरळी गावात इंद्रजित कोळेकर यांना 720 मते मिळालेली आहेत, तर दादासाहेब कोळेकर यांना 669 मते मिळालेली आहेत। इरळीमध्ये 51 मताची आघाडी इंद्रजित कोळेकर यांनी घेतलेली आहे। अलकुड एस मध्ये 387 मते इंद्रजित कोळेकर यांना, दादासाहेब कोळेकर यांना 879 मते मिळालेली आहेत। 492 मताची आघाडी अलकुड एल्स मध्ये पिंटू कोळेकर यांनी घेतलेली आहे। पिंपळवाडी या गावामध्ये दादासाहेब कोळेकर यांना 395 मते, तर इंद्रजित कोळेकर यांना केवळ 10 मते मिळालेली आहेत। दादासाहेब कोळेकर यांनी पिंपळवाडी गावात 385 मताची आघाडी घेतलेली आहे। मोगमवाडीमध्ये 261 मते इंद्रजित कोळेकर यांना, तर दादासाहेब कोळेकर यांना 180 मते मिळालेली आहेत। यामध्ये मोगमवाडीत इंद्रजित कोळेकर यांनी 81 मताची आघाडी घेतलेली आहे। बसापवाडी गावामध्ये 423 मते इंद्रजित कोळेकर यांना मिळालेली आहेत, तर दादासाहेब कोळेकर यांना 241 मते मिळालेली आहेत। बसापाची वाडीमध्ये 182 मताची आघाडी इंद्रजित कोळेकर यांनी घेतलेली आहे। कोकळे या गावामध्ये इंद्रजित कोळेकर यांना 952 मते,
तर दादासाहेब कोळेकर यांना 902 मते मिळालेली आहेत. कोकळे गावामध्ये 50 मताची आघाडी इंद्रजित कोळेकर यांनी घेतलेली आहे. करलट्टी या गावातून इंद्रजित कोळेकरांना 236 मते मिळालेली आहेत, तर दादासाहेब कोळेकर यांना 325 मते मिळालेली आहेत. करलट्टी गावात 89 मतांनी दादासाहेब कोळेकर आघाडीवर आहेत. इंद्रजित कोळेकर यांना 8,107 मते मिळालेली आहेत. दादासाहेब कोळेकर यांना 10,630 मते मिळालेली आहेत. कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दादासाहेब कोळेकर यांना 54.49% इतक्या मतदारांनी पसंती दाखवलेली आहे, तर इंद्रजित कोळेकर यांना 41.55% मतदारांनी पसंती दाखवलेली आहे. तर या मतदारसंघात कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघात दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर ज्यांनी यापूर्वी कवठेमहांकाळ पंचायत समितीचे उपसभापती म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, तसेच मार्केट कमिटीचे सभापती म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्यांना 2523 मतांची आघाडी प्राप्त झालेली आहे. यामध्ये या मतदारसंघात 19,507 मते टोटल झालेली आहेत. तर त्यामध्ये कुच्ची पंचायत समिती गटाची माहिती मी तुम्हाला देतोय. कुच्ची पंचायत समिती गटामध्ये सिंधुताई गजानन पाटील या आमदार रोहितदादा पाटील यांनी दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार होत्या, तर सुलभा पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार होत्या. यामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या त्या उमेदवार मानल्या जात होत्या. कुच्ची या गावामध्ये सिंधुताई गजानन पाटील यांना 1228 मते पडलेली आहेत, तर सुलभा पाटील यांना 1408 मते पडलेली आहेत. यामध्ये सुलभा पाटील यांना 180 मताची आघाडी कुच्ची गावातून मिळालेली आहे. शेळकेवाडीत 388 मते सिंधुताई पाटील यांना, तर सुलभा पाटील यांना 166 मते. शेळकेवाडीत आमदार रोहितदादा पाटील यांच्या उमेदवार सिंधुताई पाटील यांना 222 मताची आघाडी मिळालेली आहे. आरेवाडी या गावामध्ये सिंधुताई पाटील यांना 887 मते मिळालेली आहेत, तर सुलभा पाटील यांना 866 मते मिळालेली आहेत. तब्बल आरेवाडीमध्ये सिंधुताई पाटील यांनी आमदार रोहितदादा पाटील यांच्या उमेदवाराने पंचायत समितीच्या उमेदवाराने 21 मताची आघाडी घेतलेली आहे. तसं जर बघितलं तर जिल्हा परिषदेमध्ये आरेवाडीमध्ये 351 मताची इंद्रजित कोळेकर यांनी आघाडी घेतली जिल्हा परिषदेला. तिथं दादासाहेब कोळेकर यांना 750 मते मिळाली. तर कुच्ची पंचायत समिती गटामध्ये कुठेतरी फेरफार झालाय, क्रॉस वोटिंग झालेलं आहे दिसून येते. आरेवाडीमध्ये मात्र 867 मतं 887 मतं रोहितदादांच्या उमेदवारांना दिसून येतात, तर पिंटू कोळेकर यांना 750 मतं, म्हणजे सिंधुताई पाटील यांना मतदान वाढलेलं आहे या भागामध्ये पंचायत समितीसाठी. आळगावात 1901 हे सिंधुताई पाटील यांना मतदान झालेलं आहे, तर सुलभा पाटील यांना 378. तब्बल आगळगावच्या या हे आहे उमेदवार असल्यामुळे त्यांना 1523 मताची आघाडी मिळालेली आहे. तर थबडेवाडीमध्ये सिंधुताई पाटील यांना 747 मते मिळालेली आहेत. सुलभा पाटील यांना 107 मते मिळालेली आहेत. थबडेवाडीमध्ये 640 मतांची आघाडी थबडेवाडीमध्ये मिळालेली आहे. लंगरपेठ या गावामध्ये 801 मतदान हे सिंधुताई पाटील यांना झालेलं आहे. सुलभा पाटील यांना 452 मते, म्हणजे लंगरपेठमध्ये 349 मतांची आघाडी सिंधुताई गजानन पाटील यांनी घेतलेली आहे. यामध्ये या मतदारसंघात टोटल 59.69% ज्या विजयी उमेदवार आहेत सिंधुताई गजानन पाटील यांना 59.69% मतदारांनी पसंती दाखवलेली आहे. तर सुलभा पाटील या कुच्चीच्या ज्या आहेत त्यांना 34.40% मतदारांनी पसंती दाखवलेली आहे. एकूण 10,032 इतके मतदान कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघात झालेले आहे. यामध्ये सिंधुताई गजानन पाटील या विजयी ठरलेल्या आहेत. त्या आता सभापती पदाच्या दावेदार आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. यामध्ये कोकळे पंचायत समिती गण जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोकळे पंचायत समितीची माहिती देतोय. त्यामध्ये मीना गजानन ओलेकर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या. ज्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यात महायुतीमध्ये 2 जागा या भारतीय जनता पार्टीला सोडण्यात आलेल्या होत्या. एक कोकळे आणि एक रांजणी. या रांजणीमध्ये अक्षदा नारायण बंडगर, कोकळेमध्ये मीना गजानन ओलेकर. तर आमदार रोहितदादा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वैशाली रामचंद्र माने यांना उमेदवारी देण्यात आलेली होती.
अशी या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे रोहित दादांची राष्ट्रवादी पार्टी अशा दोन उमेदवारांमध्ये लढत झालेली होती. त्याची माहिती मी तुम्हाला देतोय. त्यामध्ये नांगोळे गावात मीना ओलेकर यांना म्हणजे ज्या भाजपचे उमेदवार आहेत त्यांना 488 मते, तर वैशाली माने यांना 1183 मते नांगोळे गावात वैशाली माने यांनी तब्बल 695 मताची आघाडी घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं दादासाहेब कोळेकर यांना 915 मताची आघाडी आहे जिल्हा परिषदेला. म्हणजे नांगोळ्यात सुद्धा क्रॉस वोटिंग झालेलं आहे असं स्पष्टपणे दिसून येतं. त्याच्यामध्ये नांगोळे गावात वैशाली माने यांनी आघाडी घेतलेली आहे. ढालेवाडी गावात मीना यांना 302 मते, तर वैशाली माने यांना 420 मते. यामध्ये ढालेवाडीत 118 मताची आघाडी वैशाली माने यांनी घेतलेली आहे. इरडी गावात 656 मते मीना ओलेकर यांना, वैशाली माने यांना 734 मते, तर इरडीमध्ये वैशाली माने यांनी 78 मतांनी आघाडी घेतलेली आहे. अल्कुडेस या गावामध्ये मीना यांना 503 मते, तर वैशाली माने यांना 769 मते मिळालेली आहेत. यामध्ये अल्कुडेस गावामध्ये 266 मतांनी वैशाली माने यांनी आघाडी घेतलेली आहे. पिंपळवाडी गावात मीना ओलेकर यांना केवळ 8 मते मिळालेली आहेत, तर वैशाली रामचंद्र माने यांना 399 मते मिळालेली आहेत. 391 मताची आघाडी वैशाली माने यांनी पिंपळवाडीत घेतलेली आहे. मोगमवाडीत 251 मते मीना ओलेकर यांना, तर वैशाली माने यांना 197 मते मिळालेली आहेत. मोगमवाडीत मात्र मीना ओलेकर या 54 मतांनी आघाडीवर गेले आहेत. बसापाची वाडी या गावामध्ये 539 मतदान या मीना ओलेकर यांना झालेलं आहे, तर वैशाली माने यांना 260. बसपवाडीमध्ये 279 मतांनी मीना ओलेकर आघाडीवर आहेत, ज्या भाजपच्या उमेदवार आहेत. कोकळे या गावामध्ये 784 मते मीना ओलेकर यांना मिळालेले आहेत, तर वैशाली माने यांना 1084 मते मिळालेले आहेत. कोकळे गावात 300 मतांनी या वैशाली माने आघाडीवर आहेत. करलहट्टी या गावामध्ये मीना ओलेकर यांना 229 मते मिळालेली आहेत, तर वैशाली माने यांना 354 मते मिळालेली आहेत. यामध्ये करलहट्टीत 125 मताची आघाडी वैशाली माने यांनी घेतलेली आहे. यामध्ये मीना ओलेकर यांना 3780 मते मिळालेली आहेत. वैशाली माने यांना 5419 मते मिळालेली आहेत. एकूण मतदान 9475 इतके मतदान झालेले. या मतदारसंघात मात्र नोटाला 131 मते मिळालेले, जे नकारार्थी मतदान आहे. कोणीही उमेदवार आम्हाला पसंत नाही अशी 31 लोकांनी उमेदवारी म्हणजे मतदान केलेलं आहे. यामध्ये वैशाली रामचंद्र माने यांना 57.19% लोकांनी मतदारांनी वैशाली माने यांच्या उमेदवारीला पसंती दाखवलेली आहे. तर मीना ओलेकर ज्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्यांना 39.89% इतक्या मतदारांनी मतदान करून पसंती दाखवलेली आहे. यामध्ये कोकळे पंचायत समिती गणातून या वैशाली रामचंद्र माने या विजयी झालेले आहेत. त्यामध्ये त्यांना माझ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 गावात वैशाली माने यांनी आघाडी घेतलेली आहे. यामध्ये कुची जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तो आमदार रोहितदादा पाटील, तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील यांनी या मतदारसंघावर पूर्णपणे कब्जा घेतलेला आहे. एक जिल्हा परिषदेची जागा व 2 पंचायत समितीची जागा त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. त्यामुळे कुची जिल्हा परिषद मतदारसंघावर आमदार रोहितदादा पाटील यांचा पगडा राहिलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये या कुची जिल्हा परिषद मतदारसंघात मी यापूर्वी सांगितलेलं होतं की आमदार रोहितदादा पाटील यांनी दादासाहेब उर्फ पिंटू कोळे यांना उमेदवारी देऊन हुकुमाचा एक्का या राजकीय डावामध्ये टाकलेला होता. त्यामुळे दादासाहेब कोळेकर यांचा विजय जवळपास कवठेमहांकाळ तालुक्यात चर्चा होती की दादासाहेब कोळेकर यांचा विजय निश्चित आहे असे मानले जात होते. यामध्ये कोणी म्हणजे जी चर्चा होती ते मी तुम्हाला सांगतोय, हे आमचं मत नाही आहे, पत्रकार म्हणून मी सांगतोय की दादासाहेब कोळेकर हे विजयी होणार होते, कारण त्यांचा स्वभाव असेल किंवा त्यांची राजकीय कला जी आहे ती काम करण्याची पद्धत जी आहे ती उत्कृष्ट होती. त्यामुळे दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकरांना कुठेतरी विरोध जास्त झालेला नाही. त्याच्यामध्ये आरेवाडी गावात इंद्रजित कोळेकर आघाडीवर गेले, ढालेवाडीत गेले, इरडीमध्ये गेले, मोगमवाडी, त्याच्यानंतर बसापाची वाडी, कोकळे या गावात मात्र इंद्रजित कोळेकर यांनी आघाडी घेतली. तर अगदी
काही अशी मोजकी गावं होती. त्या गावामध्ये दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकरांनी आघाडी घेतली आणि ती ती मताची आकडेवारी होती ती भरपूर होती. म्हणजे ती गावं जी होती ना ती दादासाहेब कोळेकर यांच्या पाठीशी राहिली. याच्यामध्ये आगळगाव, थबडेवाडी, लंगरपेठ, नांगोळेनंतर 915 मतं दिलेली आहेत लीड त्यांना. तरी त्याच्यामध्ये अलकुडेस, पिंपळवाडीनंतर एकतर्फी मतदान केलं दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकरांना. त्या ठिकाणी त्या गावचे नेतृत्व जे आहे माजी सरपंच रमेश नाना खोत यांनी त्या ठिकाणी दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांना मदत केल्याचे स्पष्ट जाणवते. कारण त्या गावावर त्यांचा स्पष्टपणे पगडा आहे. ते त्या गावामध्ये त्यांनी मदत केलेली आहे. तर कर्लहट्टीमध्ये देखील दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांनी देखील त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचे दिसून येते. दादासाहेब कोळेकर यांना मात्र 54.49% मतदारांनी पसंती दाखवलेली आहे. के मराठी न्यूज साठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.